काही दिवसांपूर्वी बार्क इंडियाकडून लायसन रिन्युअल न झाल्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अनिश्चित काळासाठी टीआरपी डेटावर बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे सर्व मराठी आणि हिंदी मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाहीर होत नव्हते। त्यामुळे कोणती मालिका नंबर 1 आहे, कोणती वाहिनी नंबर 1 आहे, तसेच कोणत्या मालिकेचा टीआरपी घसरला आहे आणि कोणती मालिका बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि कोणत्या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकून आहेत याबाबत अंदाज येत नव्हता। त्यानंतर पुन्हा एकदा टीआरपी बाबत मोठी बातमी समोर आली होती। मराठी आणि हिंदी मालिकांचे देखील टीआरपी रिपोर्ट 1 ऑगस्ट पासून जाहीर होणार होते। या टीआरपी रिपोर्टमध्ये थोडा बदल करण्यात येणार होता। नवीन अहवालानुसार, नवीन नियमानुसार बार्क हे टीआरपी रिपोर्ट जाहीर करणार होते। यामध्ये मुख्यतः बदल म्हणजेच नवीन रेटिंग्समध्ये लँडिंग पेज व्ह्यूअरशिप समाविष्ट नसेल, फक्त नियमित टीव्ही रेटिंग्स मोजले जातील असे जाहीर केले होते। कनेक्टेड टीव्ही मापन, स्मार्ट टीव्ही ॲप्स आणि स्ट्रीमिंग मापन यांसारख्या सुधारणांना अजून वेळ लागणार आहे असे जाहीर केले होते। मात्र टीआरपी रिपोर्टमध्ये पुन्हा बदल केले जाणार आहेत आणि पूर्वीसारखेच टीआरपी रिपोर्ट जाहीर होणार आहेत। म्हणजेच लँडिंग पेज व्ह्यूअरशिप हे देखील टीआरपी मध्ये मोजले जाणार आहेत। त्यामुळेच 1 ऑगस्ट पासून मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाहीर झाले नाहीत। त्यामुळे पुन्हा सारा बदल करण्यापेक्षा सर्व सोबतच दुरुस्ती करून टीआरपी रिपोर्ट जाहीर केले जातील अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान मालिकांचे टीआरपी रिपोर्ट सप्टेंबर महिन्यापासून जाहीर होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान आता खरंच सप्टेंबर महिन्यापासून मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाहीर होणार का, की यासाठी पण विलंब लागणार, की सप्टेंबर महिन्याच्या आधीच मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाहीर होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान मालिकांचे टीआरपी रिपोर्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? आणि तुमच्या आवडती वाहिनी तसेच तुमच्या आवडती मालिका कोणती आहे, त्या मालिकेचे नाव कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।